गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण बघूया ॲनालिसिस. तर आधी सर्वात पहिल्यांदा आपल्याला ॲनालिसिस हे काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ॲनालिसिस हे एक असे ड्रग्स आहेत ते काय करतात, आपलं पेन रिलीव्ह करतात. तर बघा आपण पहिल्यांदा बघू इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा. ॲनाल्जेसिक्स इज द ड्रग विच रिलीव्ज पेन विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ॲनाल्जेसिक्स म्हणजे असे ड्रग्स आहेत काय करतात ते विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस आपलं काय करतात, पेन रिलीफ करतात. इट कॅन नॉट बी इझिली डिफाईन, त्यांना आपण इझिली डिफाईन करू शकत नाहीत. ॲनाल्जेसिक्स ओनली अफोर्ड सिम्प्टोमॅटिक रिलीफ फ्रॉम पेन विदाउट अफेक्टिंग द कॉज. हे एक असे ड्रग्स आहेत ते आपल्याला काय करू शकतात, सिम्प्टोमॅटिक पेन रिलीफ करायला मदत करतात. मग मेनली ॲनाल्जेसिक्स हे दोन आहेत. ॲनाल्जेसिक्स आर ऑफ टू क्लासेस. बघा ते कोणते येतं, ओपॉइड और मॉर्फिन टाइप ऑफ ॲनाल्जेसिक्स, आणि सेकंड आहे नॉन ओपॉइड और ॲस्पिरिन टाइप ऑफ ॲनाल्जेसिक्स. हे झाले मेनली त्याचे दोन क्लासेस. तर मग आपल्याला आता माहीत असणं गरजेचं आहे की बाबा त्याचं कंपोजिशन आणि त्याची टाईप. तर आता आपण बघूया त्याचं कंपोजिशन. तर बघा कंपोजिशनमध्ये पहिल्यांदा कोणतं दिलेलं आहे, ओपॉइड ॲनाल्जेसिक्स. मग त्याचं कंपोजिशन काय बघा, डिराइव्ड फ्रॉम ओपियम और सिंथेटिक फॉर्म्युलेशन. हे त्याचं झालं कंपोजिशन. आणि त्याचं एक्झाम्पल कोणते आहेत, मॉर्फिन, कोडीन, फेंटेनिल. हे झाले त्याचे ड्रग्सचे नेम. मग आता सेकंड कोणत्या दिलेलं आहे बघा, नॉन ओपॉइड ॲनाल्जेसिक्स. तर नॉन ओपॉइड ॲनाल्जेसिक्स कोणते आहेत बघा. आता आपण नॉन ओपॉइड ॲनाल्जेसिक्स कोणते येतं, कंपोजिशन बघा त्याचा आधी, नॉन नॅक्रोटिक कंपाऊंड्स लाईक ॲसिटोफिनामिन और आयबुप्रोफिन. हे झालं त्याचं कंपोजिशन. आणि एक्झाम्पल कोणते त्याचे आता, पॅरासिटिमॉल आहे, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स आहेत, ॲस्पिरिन आहे, पुन्हा कोणतं आहे, आयबुप्रोफिन आहेत. हे झाले त्याचे एक्झाम्पल्स कशाचे, नॉन ओपॉइड ॲनाल्जेसिक्सचे. तर मग सगळ्यात आता पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे त्याचं आपल्याला कंपोजिशन काय आहे त्याचं. म्हणजे कंपोजिशन आता आपण हे बघितलेलं आता, त्याच्यानंतर आपल्याला माहीत असणं गरजेचं त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. हे कुठं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन त्याचं वर्क होतं आहे जेव्हा आपण ड्रग्स घेतो. तर बघा पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे कोणतं, तर पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे बघा त्यांनी कोणतं, ओपॉइड ॲनाल्जेसिक्स. बाइंड टू ओपॉइड रिसेप्टर. ते काय करते बघा, ओपॉइड ॲनाल्जेसिक्स काय करते, बाइंड टू ओपॉइड रिसेप्टर. जे कोणते ओपॉइड रिसेप्टर्स आहेत आपल्या ब्रेनमधले त्याला काय करते, बाइंड करण्याचं काम करते. कोणत्या, म्यू, कप्पा, डेल्टा इन द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, रिड्युसिंग पेन परसेप्शन. आणि आपल्याला ते काय करते, आपले जे पेन परसेप्शन आहेत त्यांना काय करायचं काम करते, रिड्यूस करायचं काम करते. बघा ते मेनली काय करायचं काम करते हे लक्षात घेणं गरजेचं आहे बरं का. बाइंड टू ओपॉइड रिसेप्टर, ते काय करायचं काम करते, जे ओपॉइड रिसेप्टर त्यांना बाइंड करायचं काम करते. कोणते ब्रेनमधले, म्यू, कप्पा, डेल्टा. हे बघितलं आपण त्याचं ओपॉइड ॲनाल्जेसिक्सचं मेकॅनिझम. मग आपल्याला 2 नंबरला कोणतं दिलेलं आहे बघा, नॉन ओपॉइड ॲनाल्जेसिक्स. इनहिबिट प्रोस्टाग्लॅन्डिन्स. इनहिबिट म्हणजे काय करते, स्टॉप करते. काय इनहिबिट म्हणजे त्याला पुढे जाऊ देत नाही. इनहिबिट प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस बाय ब्लॉकिंग द एन्झाईम सायक्लोऑक्सिजिनेज. सायक्लोऑक्सिजिनेज मित्रांनो आपण कुठे बघितलेलं आहे, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरीमध्ये बघितलेलं आहे. तर हे काय करते, प्रोस्टाग्लॅन्डिनला म्हणजे स्टॉप करते बाय ब्लॉकिंग द एन्झाईम सायक्लोऑक्सिजिनेज. हे बघितलं आपण त्याचं नॉन ओपॉइड ॲनाल्जेसिक्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर आता बघूया आपण त्याचं काय डोसेज. पॅरासिटिमॉल किती अडल्ट्समध्ये, 500 mg 1 ग्राम एव्हरी 4 to 6 hours. हे झालं पॅरासिटिमॉलचं. सेकंड आहे बघा आयबुप्रोफिन, डोसेज 200 to 400 mg एव्हरी 6 to 8 hours. रूट कोणता असणार, ओरल असू शकतो किंवा आय व्ही असू शकतो. मग त्यानंतर कोणते बघा एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, मॉर्फिन अडल्ट्स किती, 2.5 to 15 mg आय व्ही एव्हरी 4 hours, प्रत्येकी 4 घंट्याला. और ॲज पर वेट बेस्ड ऑन सर्क्युलेशन, किंवा त्याच्या वेटवर बेस्ड असू शकतो, किंवा त्याचे रूट्स कोणते असू शकतात, ओरल, आय व्ही, पुन्हा कोणते इंट्रामस्क्युलर. हे झाले त्याचे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर आता याच्यानंतर आपण बघूया त्याचे इंडिकेशन्स कोणते. इंडिकेशन्स म्हणजे कोण असणार ते बाबांनो, की आपण ह्याला कुठे यूज करणार. मग आता त्याचे आपल्याला पहिल्यांदा बघायचे तर इंडिकेशन. ओपॉइड ॲनाल्जेसिक्स आपण पहिल्यांदा इंडिकेशन बघू.
ओपॉइड एनाल्जेसिक्सचे इंडिकेशन कोणते? सिव्हिअर पेन, ज्या पेशंटमध्ये कोणत्या खूप जास्त पेन असेल त्या पेशंटमध्ये. एक्झाम्पल कोणतं? पोस्ट सर्जरी असन, कॅन्सर पेन असन, कोणत्या पेशंटला कॅन्सरचा वगैरे काही पेन असेल तर त्या पेशंटमध्ये आपण काय करतो? मेनली यूज करतो ओपॉइड एनाल्जेसिक्स. तर मग आपल्याला हे पण माहीत असणं गरजेचं आहे की बाबा नॉन ओपॉइड एनाल्जेसिक्स कुठे यूज करतो आपण? माइल्ड टू मॉडरेट पेन, ज्या पेशंटमध्ये माइल्ड टू मॉडरेट पेन असतं, फिवर असतो, इन्फ्लामेशन असतं, त्या पेशंटमध्ये आपण काय करतो? नॉन ओपॉइड एनाल्जेसिक्स यूज करतो. एक्झाम्पल कोणतं असणार मग? हेडॅक असू शकतो, कोणाचं डोकं दुखू शकतो, किंवा कोणतं अर्थरायटिस असू शकतो. ह्या पेशंटमध्ये आपण काय करणार? नॉन ओपॉइड एनाल्जेसिक्स यूज करणार. मग आपल्याला हे पण माहीत असणं गरजेचं आहे त्याचं कॉन्ट्रा इंडिकेशन्स. कॉन्ट्रा इंडिकेशन्स म्हणजे काय आहे? बाबांनो, हे आपल्याला केव्हा द्यायचं नाही, ह्याला म्हणायचं कॉन्ट्रा इंडिकेशन्स. मग कॉन्ट्रा इंडिकेशन्समध्ये काय? पहिल्यांदा पॅरासिटेमॉल. पॅरासिटेमॉल आपण कोणत्या पेशंटला देणार नाही? ज्या पेशंटला कोणते लिव्हरचे डिसीजेस असू शकतात, अल्कोहोलिझम करू शकतो पेशंट, त्या पेशंटमध्ये आपण पॅरासिटेमॉल द्यायचं नाही. मग 2 नंबरला कोणतं आहे? नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. ते काय करतात बघा? पेप्टिक अल्सर, ब्लिडिंग डिसऑर्डर, रिनल इम्पेअरमेंट, ह्या पेशंटमध्ये हे द्यायचं नाही. मग 3ला काय बघा? ओपॉइड्स आहेत. रेस्पायरेटरी डिप्रेशन असेल, कोणत्या पेशंटला जर दमाचा वगैरे काय आजार असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे द्यायचं नाही. ॲक्यूट अस्थमा असेल, हेड इंजुरी असेल, ज्या पेशंटला कोणत्या हेड इंजुरी असेल त्या पेशंटला सुद्धा आपण ओपॉइड्स द्यायचं नाही. तर आपल्याला हे पण आता माहीत असणं गरजेचं आहे की बाबा त्याची साईड इफेक्ट्स कोणते कोणते येतं. तर मग साईड इफेक्ट्स बघूया आता. साईड इफेक्ट्स कोणते कोणते आहेत बघा? ओपॉइड एनाल्जेसिक्स. ओपॉइड एनाल्जेसिक्स काय करू शकतो? गॅस्ट्रोइंटेस्टायनल अपसेट, जे काही जी आय सिस्टीमचे साईड इफेक्ट्स आहेत ते दिसून येऊ शकतात. पुन्हा अजून कोणते? लिव्हर डॅमेज होण्याचे चान्स आहे. सेकंड कोणतं आहे बघा? ओपॉइड एनाल्जेसिक्समध्ये सेडिएशन असन, नॉझिया असन, रेस्पायरेटरी डिप्रेशन असन, हे झाले त्याचे साईड इफेक्ट्स. तर मग आता याच्यानंतर आपण बघूया रोल ऑफ नर्स. नर्सचा रोल काय असणार? ॲज अ रोल ऑफ नर्स. मग नर्सनं काय केलं पाहिजे? असिस्ट पेन युजिंग अ स्केल. बघा, नर्सनं काय केलं पाहिजे? असिस्ट केलं पाहिजे युजिंग पेन स्केल, पेशंटचं पेन लेवल. ॲडमिनिस्टर ॲनाल्जेसिक्स ॲज प्रिस्क्राईब्ड, इन्शुरिंग करेक्ट डोसेज अँड रूट. मग काय? त्याचा करेक्ट डोसेज बघितला पाहिजे आणि रूट बघून त्याचं बरोबर ॲडमिनिस्ट्रेशन केलं पाहिजे. वॉच फॉर साईड इफेक्ट्स. जर कोणत्या पेशंटमध्ये जर काही एखादी साईड इफेक्ट्स वगैरे काही दिसून येत असेल किंवा जी आय ब्लिडिंग, तर त्या पेशंटमध्ये काय केलं पाहिजे? लगेच पाहत राहिलं पाहिजे किंवा कंटिन्युअस त्याची मॉनिटरिंग केली पाहिजे. टीच अबाउट नॉन फार्मॅकॉलॉजिकल मॅनेजमेंट ऑफ द पेन. मग पेशंटला आपण त्याचं नॉन फार्मॅकॉलॉजिकल मॅनेजमेंट पण सांगू शकतो पेनबद्दल. मग पुन्हा 5वं काय? डॉक्युमेंट द इफेक्टिव्हनेस ऑफ पेन रिलीफ एनी ॲडवर्स रिॲक्शन. डॉक्युमेंट करायचं काय बाबा? जर एखादी कोणती साईड रिॲक्शन आली असेल तर ती आपण काय केली पाहिजे? लगेच हे केली पाहिजे, डॉक्युमेंट करून ठेवली पाहिजे. तर आता अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे? रोल ऑफ नर्स. तर आता मित्रांनो आपण त्याचा 1 सेकंदात ओव्हरव्ह्यू घेऊया. 1 मिनिट. आता आपण काय काय बघितलेलं आहे आता? तर बघा, आता बघितलेलं आहे अनाल्जेसिक्स असे ड्रग्स आहेत की आपलं काय करतात? पेन रिलीफ करतात विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. आणि त्यांना आपण इझिली काय करू शकतो? डिफाईन करू शकत नाहीत. आणि ते कोणते कोणते आहेत बाबा? अनाल्जेसिक्स आर मेनली ऑफ 2 क्लासेस. कोणते कोणते? ओपॉइड एनाल्जेसिक्स आणि नॉन ओपॉइड एनाल्जेसिक्स. मग आपण ओपॉइड एनाल्जेसिक्समध्ये काय बघितलं? त्याचं कंपोजिशन आणि टाईप्स. त्यानंतर मग आपण काय बघितलेलं आहे? त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये काय करते? ते बाइंड टू ओपॉइड रिसेप्टर. काय करते ते? ओपॉइड एनाल्जेसिक्समध्ये जे काही ओपॉइड रिसेप्टर्स आहेत कोणते कोणते? म्यू, कप्पा, डेल्टा, त्यांना काय करते? ब्रेनमध्ये पेन परसेप्शन रिड्यूस करायचं काम करते. मग 2 नंबरला काय आहे त्याचं? नॉन ओपॉइड एनाल्जेसिक्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. त्याच्यामध्ये काय बघितलं? इनिबिट. काय करते? इनिबिट करते, स्टॉप करते. काय? प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस बाय ब्लॉकिंग द एन्झाईम सायक्लोऑक्सिजनेस, कॉक्स. डोसेस पण बघितलं आपण त्याचं. मग त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे आता? त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे इंडिकेशन. इंडिकेशनमध्ये काय बघितलेलं आहे आपण आता? इंडिकेशनमध्ये बघा, ओपॉइड एनाल्जेसिक्स कुठं यूज करतो आणि नॉन ओपॉइड एनाल्जेसिक्स कुठं यूज करतो. आणि कॉन्ट्रा इंडिकेशनमध्ये कोणत्या पेशंटला आपण ओपॉइड एनाल्जेसिक्स देऊ शकत नाहीत. बघा, पॅरासिटेमॉल, लिव्हर डिसीज असेल कोणत्या पेशंटला, अल्कोहोलिझम असेल, जास्त पेशंट अल्कोहोल ड्रिंक करत असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे द्यायचं नाही आहे. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरीचे अजून काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतील तर ते पण आपण द्यायचं नाही. कोणते? पेप्टिक अल्सर असेल, ब्लिडिंग डिसऑर्डर असेल पेशंटमध्ये, काही किडनीचे डिसऑर्डर असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे द्यायचं नाही आहे.
मग त्यानंतर आपण त्याचे साईड इफेक्ट्स बघितले. कोणते कोणते बाबा साईड इफेक्ट्स असू शकतात ओपाइड अनाल्जेसिक्सचे. GI अपसेट असन, लिव्हर डॅमेज असन, तर हे असे आपल्याला त्या काय दिसून येणार साईड इफेक्ट्स येणार. आणि त्यानंतर आपण बघितलं रोल ऑफ नर्व्स. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो काय बघितलेलं आहे ॲनाल्जेसिक्स. तर हे खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू. थँक्यू.